तर आपण बघतोय की ठाकरेंची सेना महिला ज्या कार्यकर्त्या आहेत आक्रमक तो कुणाच्या परवानगी न फिरत होता, तो कुठं मटण खात होता, त्याची लिंक कुणाशी होती, या सगळ्या लोकांना आरोपी करा. ज्यांनी मदत केली तर सगळ्यांना आरोपी करा झाली पाहिजे. त्यांना मोकळं सोडलंय आणि ह्या दोन माणसांना इथं आता बसवलेलं आहे आणि त्यांना पुन्हा पोलीस प्रोटेक्शन दिलंय आणि आम्हाला बाहेर ढकलतात का? आमच्या महिलांच्या काहीच वेदना नाही आहेत का? आमच्या महिलांच्या काहीच भावना नाही आहेत का? आज एका मुलीचा जीव घेतलाय, रुपालीताई चाकणकर म्हणतात माझ्याकडे पोलीस तक्रार आली नाही. लाज वाटली पाहिजे त्या रुपाली चाकणकरला. महिला आयोगावरती बसल्यात त्या, जरा सुद्धा त्यांच्यामध्ये संवेदना नाहीये की एक महिला जीव गेलेला आहे. तुम्ही कशाला महिला आयोगावरती बसला आहात? तुमची लायकी नाही त्या पदावर बसण्याची. आम्ही ठाकरे गटाच्या आहोत, शिवसेना पक्षाच्या आहोत, ठाकरे गटाच्या उद्धव सामंत गटाच्या. यामध्ये रुपाली चाकणकरांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. रुपाली चाकणकरांचा राजीनामा. तालुक्यामध्ये तुम्ही आरोप केलात, काय आरोप आहे तुमचा? आमच्या तालुक्यात आरोप असा आहे की हा माणूस सगळीकडे लग्नात फिरत असतो, अक्षता वाटतो, त्याला शुभाशीर्वाद देतो आणि हा माणूस ज्या पद्धतीने आज वागलाय त्याला आम्हाला फाशीची शिक्षा द्यायची. मला त्याला समोर बघायचं आहे. आपल्या घरातल्या सुनांना छळ करून डॉलर काट करून तो मुळशी तालुक्यात फिरतो आणि या सगळ्याला कोण खतपाणी घालतो? तर यांचे सगळे नेते त्यांना खतपाणी घालतात. त्या नेत्यांचा सुद्धा राजीनामा आला पाहिजे आणि रुपाली चाकणकरांचा तर पहिला राजीनामा आला पाहिजे. कारण अक्षम्य दुर्लक्ष त्यांनी या केसमध्ये केलेलं आहे. त्यांच्याकडे 6 दिवसांपूर्वी तक्रार दाखल आली असताना सुद्धा, वर्षभरापूर्वी सुद्धा रुपाली चाकणकरांकडे तक्रार आली असताना सुद्धा त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळे खरं तर आज वैष्णवी हगवणे हिचा बळी